ग्राम विकासात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा व दिवाबत्ती ही पंचसूत्री अत्यंत महत्वाची आहे. गाव पातळीवरील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या पंचसूत्रीवर लोकभावना, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकासाचा आराखडा करून त्यानुसार मागणी वजा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कुही उमरेड येथे आयोजित पंचायत समिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, आनंदराव राऊत यावेळी उपस्थित होते. शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेल्या जागांना शासनाच्या नियमांप्रमाणे नियमानुकूल करून पात्र अतिक्रमणधारकांना त्यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांकडून तक्रारी, निवेदन स्वीकारण्यात आले. या निवेदनावर बैठक घेऊन यातील नियमकुल प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रात राहिलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. उमरेड, भिवापूर, कुही या तिन्ही तालुक्यातील सर्व कामांसाठी डीपीसी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतींना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. सोबतच घरकुल धारकांना 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व घरकुल धारकांची एकत्रित मागणी ग्रामपंचायतीने सादर केल्यास याचे तात्काळ नियोजन करून वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. यामुळे मुलांचा कल खासगी शाळांकडे न राहता जिल्हा परिषद शाळांकडे राहील, असे ते म्हणाले. पाणी पुरवठा विभागाने आपले योजनेबाबत परिपूर्ण प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सर्व विभागाचे तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.